नमस्कार मंडळी, कशी आहेत तुम्ही? मस्त ना? आम्ही पण एकदम मजेत. तर बघा, काल घरी सगळे आले. सगळे म्हणजे माझे पप्पा पहिल्यांदा आले 4 वाजता आणि त्याच्यानंतर सासू सासरे दीरजाव वेदू आणि विराचे आले. सगळेजण पूर्ण घर भरलेले आणि खूप छान वाटते. आणि सगळे हे बघा, ह्या दोघींचं चाललंय माकडांबरोबर खेळायचं. तर बघा तुम्ही त्यांची नाटकी बघा काय चालले ते. हे बघा ह्या दोघी, इथं माकड आहे. गेला माकड? गेला गौरी दीदी होता. गौरी दीदी, सिद्धू दादा आहे. दीदी नाही. कुणाला माकडांना हाक मारताय? खाली गेला. मला नाही दिसत आहे. कुठे आहे? तिथे आहे बघा. हे माकडांना इथं बघताय जाळीतून आणि हाका मारताय. सिद्धू दादा, गौरी दीदी, स्वतःला वेदू, विरू, माऊ. हा, ह्या बहिणी लय आगाव आहेत बघा. ह्या आणि कशा बसतायत ह्या दोघी पण. तर बघा, हे इथं आरामात पडले निवांत. का तर सकाळपासून त्यांचं चाललंय मच्छी आणायचे पण मच्छी काय यांना भेटली नाही. शेवटी फायनली यांनी काय आणलं? हो, काय आणलं सांगा? मच्छी आणायची होती पण मच्छी काय व्यवस्थित भेटली नाही. म्हणजे मनाला असं बघितलं घ्यायसारखी मच्छी नाही भेटली. गेलो आपल्या इथे मानपूरला, मटण घेऊन आलो. एवढी मोठी लाईन होती पण डायरेक्ट गेलो आणि ओळखीच आहे ना, कारण की मटण वाल्याला माहिती हा सारखाच येतो घ्यायला माणूस. नाही, बापूंच्या ओळखीपासून. हो बघा, म्हणजे मामांच्या ओळखीपासून आहे ना, म्हणून. ही बाई पडद्यावरून हे तुटणार. आणि 2 माकडं बघा कशी त्या बेडच्या मागे जाऊन खेळतायत. ही दोन्ही माकडं दोघी सेम टू सेम दिसतात. कोणी बघितलं ना मग अरे हिचं सेम माऊ सारखी वेदूसारखीच दिसते. दोघी बहिणी आहेत ना. आता सगळे बघा बसले बाहेर. पाऊस पडून गेला. इथं बघा मामा झोपलेत, पप्पा बसलेत इथं, आत्या आहेत तिथं आणि भाऊ पण आहेत. गाडीचं काम करतायत वाटतं. आणि आता हे बघा, हे सोनमला ओरडायला आले बघा ना. तिथं भाकऱ्या करते आणि हे पण बनवते. काय? मोबाईल बघते. बघू दे. ही बघा सोनम इथं भाकऱ्या करते आणि भाकऱ्या करता बघा मोबाईल बघते. बघा मटण आणले. मटण आता शिजून झाले. भात पण झालेला आहे करून. ते नंतर झाकण काढून दाखवेन तुम्हाला मी. आणि इथं भाऊंचं चाललंय गाडीचं काम करायचं. आत्या इथं आहेत, बोलतायत फोनवरती. बघा बाहेर येते बघा. विराज आला सायकल चालवून. दमलाय, भरपूर दमलाय. आता बोल ना विराज. तिकडे गेलेलो पार. शिना नको ना तोंड लावस. पीठ आहे तिथे. पार कुठे गेलास? एकदम वरती. हळूहळू सायकल चालव. इथे बघा मटण शिजवून झालंय. श्रावण संपलाय सगळ्यांचा. या मटण खायला. आमचं तर नाही श्रावण. पूर्ण शिजून झाले मटण, मस्त शिजलेलं आहे. आणि इथे मसाला चाललाय भाजायचा. आता मटणाचं कालवण करायला घेतलंय बघा. हे खूपच मोठा टोप आहे. ह्याच्यापेक्षा छोटा अजून थोडा मोठा टोप नाही, म्हणून कुकर मध्येच करते कालवण. हे बघा मसाला भाजून घेतलाय. आता त्यात चटणी टाकायची, मसाले टाकायचे. पहिल्यांदा असंच भाजून घेतलं आणि आता तेल टाकले. आता बघा मसाले टाकलाय, मटण टाकलाय. नाही तर मटण परतून घेते मसाल्यामध्ये. किती सुंदर दिसतंय बघा. किती सुंदर ग्रेव्ही दिसते. रस्सा इथं आहे. तर आता तुम्ही बघताय की मटणाच्या रस्स्याला मस्त तरी सुटले आणि ते सगळेजण एकत्र जेवायला बसले. ह्या दोघींना कधीच वेगळ्या बसत नाही, एकत्रच बसतात. तर बघा कशा लाईनीत बसलेत. इथे भाऊ, पप्पा, हे आत्या, मामा, मी, विराज, आम्ही सगळे बसले. आणि हमेशा आमच्या घरात आहे ना साऊथ मूवी लावतात बघायला. हे बघा ही चिव पण आली ट्युशनमधून. ट्युशनला गेली ती. तर ती बघा सकाळी डोसे बनवले होते. ती डोसे आणि चटणी खाते. सगळेजण मटण भाकरी भात खातात आणि डोसा चटणीच खाते. आणि विराज बघा वाकून टीव्ही बघतोय. सगळे जण जेवायला बसतात. आणि आम्ही जेवायला बसताना आहे ना असा साऊथ इंडियन मूवीज लावतो बघायला. एकत्र कुटुंबात बघायला छान वाटतं. आणि यांचं जेवण बघा पटकन झालं पण. आणि इथं सोनम आणि मी बसले जेवायला. आता जेवण झाल्यानंतर पोरी खेळत होत्या दोघी बाहेर. आणि त्यात माऊ पडली सायकलवरून खाली.
तर तिच्या डोक्याला जोराचं लागलं, जरा सुजलं होतं डोकं आणि दुखत होतं, म्हणून आम्ही तिला कॅज्युअल्टीला घेऊन गेलो. तर बघा ती कशी मान टाकून बसली, झोप पण आली होती तिला. तर डॉक्टर बोलले काही घाबरण्यासारखं नाही आहे, म्हणून आम्ही परत आता औषध घेऊन घरी चाललो आहे. तर तिला तिच्या बहिणींसाठी आता बघा चिप्स पाहिजे, तर ती झोपेतून उठून बोलली की चिप्स घ्या. हे बघा इथे चिप्स घेतले, स्वतःला गेम घेतलाय. वेदूसाठी बोलते पाऊच घे मम्मी, तर ते पण घेतलं. हा तू काय घेतलं बघ? हा तुलाच घेतले की. आणि हे वेदूला द्यायचं. खुश माव खुश. आता बघा कशी नाचते आणि घरात रडत होती. आम्हाला टेन्शन दिलं डोक्याला लागलं म्हणून, आणि आता चांगली गोष्ट आहे. आणि झोप पण झाली तिची. आता बघा माझी भाऊ बसलीये, आम्ही निघालोय घरी. डायरेक्ट घरीच भेटूया. आता बघा आम्ही घरी आलोय आणि माऊ बघा काय करते. तुला बसवलंय माऊ, दाखव. वेद बहिणीला आता दाखवते बघा काय. रिएक्शन बघा कशी आहेत. वेदूसाठी आणलाय. पोरगीच आहे, पोरांचा नाही. दाखव कसं आहे. अरे चांगला आहे हा. छान आहे. चुच्याला इथं चेन नाही होतो घासायचा. छान आहे. ही वेदूसाठी घेतली आम्ही. हिची माऊची आहे, सॉरी चिवची आहे. किती खराब झाली. नवीन आणली की तशी दिसते. वेदू दाखव ग. अशी बंद करून. हे बघा नवीन आणि जुन्यामध्ये किती फरक आहे. बघ अशी होते मळते लय. आणि माऊला खेळायला घेतले, रडत होती म्हणून. हा 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 लहानपणी लय खेळायचो आहे ना. अगं आमच्या जत्रात भेटायचं असलं पण असलं नसायचं, दुसरं असायचं माहितीये का. दे दे दादा दे. चल 3 गेले पण माझे. दादा दे, ती रडते. हे घे. नाही मला घेतले मी. किती रुपयाचे? हे घे तुझं चिव. किती रुपयाचे? घरी आल्यानंतर आम्ही चहा पाणी पिलो, सगळेजणांनी नाश्ता केला थोडासा. आता आम्ही परत जेवणाची तयारी चालली, कारण की आता सगळ्यांना जायचंय परत कळंबोलीला. आणि इथं बघा मुलं काय करतायत. काय करतायत पोरं सगळे. गावचा व्हिडिओ बघतोय आम्ही. गावचा व्हिडिओ इथं बसून. काय बोलतोय. कसला व्हिडिओ बघतोय. बघा माझी चिव रडायला लागली. का तर तुम्ही आता बघितलंच. ही बारकतची लाट मारली. आता तिला मी पण फटके दिले. काय केस हे केली, वडली दिदीची. रगील आहे रगील ही. मी पुरीला नुसती हे करते बिचारीला. खेळण्यामध्ये सगळ्यांनाच हे करते. गाव बघा बघा मोठी झाल्या ती पण ही अशीच बघणार आहे. चहा पी. आता चहा घेतलाय प्यायला पप्पाच्या. ह्या दोघी बघा त्यांना मटणाचं कालवण पाहिजे म्हणून आल्या. डाळ दिली तर नको बोलल्या. मटणाचं कालवण पाहिजे यांना. खुश झाले आता. खुश. बस झालं जास्त तिखट होईल परत. दोघी एकत्र खाणार आहेत. रडकी. इथे बघा ही चौघं बसले जेवायला. आणि चिव एकत्र जेवतात आणि ते ह्या दोघी बहिणी एकत्र जेवतात. बघा रडकी बाई. इथं बघा रे चौघांनी पोरांना इथं वेगळं बसायचं जेवायला. बघा काय ते नकोय. नको तो टेबल पडणार आहे. त्याच्यावरती थोडा जरी धक्का लागला तरी तो पडणार. ते दोघं मोठे आहेत, त्यांना येतं खायला. तुम्ही असं खाली ताट ठेवून खावा. इथं बाहेर बसले मोठी म्हणले. बघा तयारी पण केली. अगं गेली सगळी खाली. आता ग बाई सगळे गेले बाहेर. चला आता निघायची वेळ झालेली यांची. माऊ चप्पल घाल. चल सगळे निघाले. चल हो
चल सोनम ये परत, भेटूया लवकरच. हे बघा सगळेजण अगोदर खाली उभे राहिलेत आणि गाडी काय आली नाही. किती धावपळ झाली सगळ्यांची. कसं आहे काकी? जाता जाता ए हवा आली थांबा मग जात नाही. आमची ओला झाली कॅन्सल म्हणून आता आम्ही अबे आम्हाला द्या. हाय गाईस. माऊ माऊ पप्पा तर ह्या दोघी बहिणी खेळत आहेत. ए माग बघ. खेळा खेळा दोघींनी खेळा. हे बघ हे खाली मारतायत वरती मारायचं सोडून. अगं वरती मारायचं असतं. गाडी येईपर्यंत त्यांची चालली आहे मजा शेवटपर्यंत. आणि वाट बघ आता दीदीला दे. हा बरं ठीक आहे तू आणि मी खेळ. गाडी येते लवकर आवरा. सोनम कसं वाटलं तर खेळून? लय वर्षांनी खेळलो आपण. छान बरं झालं गाडी येते. हळू म्हणजे ह्याचं तर वेगळंच खेळणं चालू आहे. त्याला मारता येत नाही. मला काही येत नाही काय. काकी माझी जोराने मारत राहतो. लवकर खेळ मग ह्या दोघींना खेळायचं. काकी तू आणि ऋतू दीदी मी आणि मम्मी नाही मी आणि मम्मी. हे बघ कॉक कुठे गेलेलं कॉप्टर बघ. आणि तू आता जाणार आहेस तर काय करणार त्याचं बघ. अगं मार. चल झालं. थांब थांब. मी लास्ट आहे हा. मला घेऊन येत जा. दोघी खेळत जा. ती कधी खेळतच नाही तर म्हणून. नाही थांब ना विरा. ह्या दोघींचं काय ना काय चालूच असतं खेळ कुठं पण. तर फायनली परत ही दोघं खेळायला लागले. आणि चिऊ काय लवकर मारत नसते. हवा पण येते आणि ती तर लय दिवसांनीच खेळते. चप्पल घालून ठेव. गेले 10-15 मिनिटं झाले इथं उभेत. गाडी काय आली नाही. इथं हे मित्र इथं उभेत दोघं. तसंच पाहिजे. गाडी यायच्या आधी आली ते खाली. भाऊंची घाई खूप. आता भाऊंना जोश आलाय सगळ्यांचं बघून खेळायचं. बघ वा काय भारी भारी आहे भाऊ. ऐक गाडी आली. चला चला गाडी आलेली आहे तुमची. आता इथून 2 व्हीलर आले तिथून 4 व्हीलर आले. चला सोनम या करी परत. मामा गाडी आली. येते चला आली गाडी सोनम. बाय 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 विरा. वेदू बाय. या दोघींची झाली सुरुवात. प्रेम यांचं प्रेम. इथं बघा दोघींनी. ए चल विरा जा झालं टाइम संपला. बघ तिथून गाडी आली. ए सोडा जाऊ दे गाडी आली. बॅग मागे टाक ना सोनम. चला आता ही पण गाडी आली. इकडे
चला बाय बाय. गेले अजून जाऊन 2 मिनिटं पण नाही झाली. 2 मिनिटं पण नाही, गाडी अजून गेटवर पण नाही गेली. वेदूसाठी रडते. बाळा तुझी उद्या परीक्षा आहे स्कूलमध्ये. तुझी पण आहे की नाही? असते की नाही शाळेत परीक्षा? हा वेदू आठवण येते. अगं आठवण यायला 5 मिनिटं तरी होऊ दे तिला, जाऊन घरी तरी पोचू दे. आठवण यायला ही हमेशा रडते, पण वेदू गेली की रडते. तिथून येताना पण रडते. वेदू पाहिजे, वेदू मोठं झालं. बर जाऊया आपल्याला परत सुट्टी पडली ना. नाही सुट्टी नाही, शाळा आहे. कोण बोलत सुट्टी आहे? अजून टीचरने सांगितलं नाही सुट्टी आहे का नाही ते. किती रडते, किती पाणी काढते डोळ्यातून बघा. नेहमी रडते, पण ही नेहमी रडते. तुम्ही आता बघितलंच की माऊ किती रडली वेदूसाठी. अजूनही तुझं रडायचं चाललंय का? तर तिला बोलली ना की उद्या स्कूल आहे, आता अभ्यास करून घ्या, आता झालं खेळणं भरपूर. तर रडते की माझं डोकं दुखते. पडली ना दुपारी म्हणून बोलते की माझं डोकं दुखते आणि हे दुखते, होट दुखते. आता होट का दुखते ते माहिती नाही. तर ट्युशनला कसं जायचं, मम्मी ट्युशनला सुट्टी आहे का नाही, त्यासाठी तिचं चाललंय लाडीगोडी. तर तुम्ही बघितलं आता काल आते मामा आले होते. काल तर शूट नाही केलं, आजच केलं. तर आले मस्त की घरात वातावरण खूप छान झालं. मुलं खेळत होती, मजा मस्ती भरपूर झाली. खूप छान वाटलं. आता सगळे गेले तर जरा घरी रिकामे फक्त आम्ही चौघं आणि पप्पा आहेत. तर चला मग आता तुम्हाला तर आजचा व्हिडिओ आवडलाच असेल नक्की, कारण की फॅमिलीसोबतचा वेळ घालवायला खूप छान वाटतं सगळ्यांना. तर आता मग आपण व्हिडिओ इथेच थांबूया, हो ना. तर चला मग आता मी माझा व्हिडिओ इथेच थांबवते. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. चला बाय बाय, गुड नाईट. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये.